श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले चैत्र रथ पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे म्हणाले, अंतरिक्षातून अशरीरिणी वाणी ऐकू आली. हा राजकुमार द्रोणाचा वध करण्यासाठी जन्माला आला आहे. द्रुपद राजाची चिंता तो दूर करील, पंचालांची भीती तो दूर करील आणि त्याचे यश वृद्धिंगत करील. एवढ्यात भाग्यवती, रूपवती, टपोरे निळे डोळे असलेली, श्यामला, कमलनयना, काळेभोर कुरळे केस असलेली, अणीदार तांबूस नखे असलेली, रेखीव भुवया असलेली, उन्नत उरोज असलेली, साक्षात देवांगने समान असलेली कुमारी पांचाली मानव स्त्रीचे रूप धारण करून यज्ञवेदीमधून बाहेर पडली. तिच्या अंगाला नीलकमलाचा सुवास येत होता आणि तो सुवास एक कोसभर दरवळत होता. तिचे सौंदर्य अलौकिक होते. त्या सौंदर्याला अखिल जगात दुसरी तोड नव्हती. देवांनी, दानवांनी आणि यक्षांनी सुद्धा ध्यास घ्यावा असेच ते सौंदर्य होते. सर्व रुचिर स्त्रीगुणांनी असलेली ही कुमारी यज्ञवेदीपासून जन्माला येताच अशरीरिणी वाक् म्हणजे आकाशवाणी म्हणाली. जगातील समस्त स्त्रियांना लाजेने मान खाली घालावयास लावणारी ही कुमारी कृष्णा क्षत्रिय ज्ञातीचे निर्दालन करण्यासाठीच निर्माण झाली आहे. ही लावण्यवती देवांचे कार्य तडीस नेणार आहे आणि हिच्यापासून कौरवांना अपार भय उत्पन्न होणार आहे. अशी ही अशरीरिणी दिव्यवाणी कानावर पडताच समस्त पंचालांनी सिंहनाद केला. हर्षभराने बेभान होऊन त्यांनी एवढा कर्णकटू कोलाहल केला की प्रत्यक्ष वसुंधरा पृथ्वीलाही तो सहन झाला नाही. पुत्रप्राप्तीसाठी आसुसलेली तृषतस्नुषा द्रुपद पत्नी त्या कुमाराला आणि कुमारीला पाहताच याज महर्षींकडे गेली आणि त्यांना म्हणाली, या दोन अपत्यांनी फक्त मजकडेच आई म्हणून पाहावे, अन्य कोणत्याही स्त्रीला त्यांनी आई मानू नये. द्रुपद राजाच्या मनाप्रमाणे करण्यासाठी सिद्ध झालेल्या याज महर्षींनीही तिच्या मागणीला रुकार दिला. नंतर ब्राह्मणांनी हर्षोत्फुल्ल मनाने त्या दोघांची नावे ठेवली. तो राजकुमार धृष्ट म्हणजे धाडसी, साहसी आणि शूर होता. फार तडफदार होता म्हणजे द्युम्न. अतिशय तेजस्वी, कवचकुंडल, दैवी देणगी समृद्ध होता. द्यूत संभव म्हणजे अग्नीपासून जन्मलेला होता. म्हणून ब्राह्मणांनी दृष्टद्युम्न असे त्याचे नामकरण केले आणि ती कुमारी श्यामला होती म्हणून त्यांनी कृष्णा असे तिचे नाव ठेवले. अशा प्रकारे द्रुपद राजाने केलेल्या महायज्ञामधून हे कुमार आणि कुमारी जसे जुळे जन्माला आले. या द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाला प्रतापी भरद्वाज द्रोणाने आपल्या घरी राहावयास आणले आणि त्याला अस्त्रविद्येच्या अध्ययनाची दीक्षा दिली. दैवी संकेत असेल त्याप्रमाणेच घडणार, ते कोणालाही टाळता येणे शक्य नाही असा द्रोणाने मनाशी विचार केला आणि आपल्या कीर्तीला कलंक लागू नये म्हणून त्याने शिष्य म्हणून दृष्टद्युम्नाचा स्वीकार केला. वैशंपायन म्हणाले, हे वर्तमान कळताक्षणीच पांडवांच्या काळजात शल्य रुतल्याप्रमाणे झाले आणि ते एवढे समर्थ होते तरीसुद्धा ते अगदी बेचैन झाले. ही एकच गोष्ट आपल्या पुत्रांच्या मनात सारखी घोळत आहे हे कुंतीच्या लक्षात आले आणि ती यथार्थवादिनी युधिष्ठिराला म्हणाली, या रमणीय एकचक्रा नगरीमध्ये
भिक्षांनावर उदरनिर्वाह करून आपण या ब्राह्मणाच्या घरी खूपच दिवस राहिलो. शत्रुघ्न युधिष्ठिरा, आजूबाजूला असलेली सर्व रम्य वने आणि उपवने आपण पुन्हा पुन्हा पाहिली. आता तीच वने आणि उपवने पुन्हा बघत बसण्यात काहीच स्वारस्य उरले नाही. दुसरे असे की आता आपल्याला पूर्वीप्रमाणे भरपूर भिक्षाही मिळत नाही. मतलब असा की तुझ्या मनात असले तर आपण पंचाल देशामध्ये जाऊ. आपण हा देश पूर्वी कधीही पाहिला नव्हता. यामुळे एक नवीन सुंदर देश पाहिल्यासारखेही होईल. शत्रुघ्न युधिष्ठिरा, पंचाल देशातील लोक औदार्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे त्या देशात भिक्षाही भरपूर मिळते असे माझ्या ऐकिवात आहे. पुष्कळ दिवस एकाच ठिकाणी राहणे मला रुचत नाही. म्हणून वत्सा, तुला पसंत असेल तर आपण पंचाल देशात जाऊ कसे? युधिष्ठिर म्हणाला, तुला जे करावेसे वाटेल ते आम्हा सर्वांच्या खऱ्या हिताचेच असेल असे मला खात्रीने वाटते. आपण माझ्या धाकट्या भावांना तिकडे जाणे आवडेल न आवडेल मला नेमके माहीत नाही. वैशंपायन म्हणाले, नंतर कुंतीने भीम, अर्जुन आणि नकुल सहदेव या सर्वांजवळ पंचाल देशात जाण्याचा विषय काढला. त्यांनी कुंतीच्या योजनेला तत्काळ संमती दिली. नंतर कुंतीने आणि सर्व पांडवांनी त्या ब्राह्मणाचा निरोप घेतला आणि ते सर्वजण राजश्रेष्ठ द्रुपदाच्या नयनरम्य नगरीकडे निघाले. आज आपण इथे थांबूया. उद्या आपण द्रौपदीच्या पूर्वजन्माच्या वृत्तांताची कथा पुढे वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.